भारताच्या इन्कम टॅक्स ॲक्टनुसार बरेच ITR आपल्या इथे आहेत. बऱ्याच लोकांना वाटते की ITR 1 एकदम सोपा आहे, सगळीकडे चालू शकतो, पण असं नाही आहे. काही परिस्थितीमध्ये ITR 2 सुद्धा भरावा लागतो. तर आता आपण समजून घेऊया की सोप्या भाषेत की ITR 2 एक्झॅक्टली ॲप्लिकेबल कुणाला होतो. तर ॲप्लिकेबल होतो त्यात सर्वात महत्त्वाचा म्हणजे इंडिव्हिज्युअल आणि HUFसाठी. म्हणजे ITR 2 हा फक्त आणि फक्त इंडिव्हिज्युअल आणि HUF त्यांनाच ॲप्लिकेबल होतो. बरं, आता हे ॲप्लिकेबल झालं, पण नेमकं आता याच्यात कुठलं इन्कम कन्सिडर करायचं की जेणेकरून आपण त्यात ITR भरण्यास आपल्याला मदत ठरेल. तर पहिली गोष्ट म्हणजे काय की सॅलरी इन्कम. तर सॅलरी इन्कम असेल तरी सुद्धा तुम्ही ITR 2 मध्ये दाखवू शकता. जी काय तुम्हाला सॅलरी मिळते, जी काय फॉर्म 16 मध्ये लिहिलेली असते ती तुम्ही डेटा इथे भरू शकता. त्यानंतर तुमचं कॅपिटल गेन इन्कम असेल तर आता तुम्हाला सांगितलेलं या अगोदर पण आपल्या व्हिडिओ झालेले आहेत, त्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं की कॅपिटल गेन काय असतो. तर इथला कॅपिटल गेन कुठलाही असो, तुम्ही शेअर्स विकले असू द्या, तुम्ही म्युच्युअल फंड विकले असू द्या, तुम्ही एखादी प्रॉपर्टी विकली, तुम्ही लँड विकली किंवा तुम्ही कुठली तरी फ्लॅट विकला, शॉप विकलं, काही असू द्या, यावर जर कधी तुम्हाला गेन होत असेल, कॅपिटल गेन होत असेल तर ITR 2 हा तुम्हाला ॲप्लिकेबल होतो. दुसरी गोष्ट, ITR 2 मध्ये कुठल्याही बिझनेस इन्कम दाखवता येत नाही. ITR 2 हा बिझनेस इन्कमसाठी बनलेलाच नाहीये. त्यामुळे ITR 2 मध्ये जो व्यक्ती बिझनेस करत असेल त्याला ITR 2 ॲप्लिकेबल होत नाही. नेक्स्ट, हाऊस प्रॉपर्टीचं इन्कम जर कधी तुम्ही म्हटलात तर ITR 2 मध्ये जर कधी तुमच्याकडे हाऊस प्रॉपर्टी 2 पेक्षा जास्त असतील, म्हणजे एक राहतं घर आणि एखादं तुम्ही भाड्याने दिलं असेल किंवा नसेलही दिलं, एक राहत्या घरात राहताय किंवा दुसरं घर आहे तुमच्याकडे पण तुम्ही रेंटने दिलं नसेल, तरीही तुम्हाला ITR 2 ॲप्लिकेबल होतो. जर तुम्ही ते दुसरं घर रेंटने द्या किंवा तुमच्याकडे 4 घरं असतील तर तुम्ही 3 रेंटने द्या, घरच नाही तर ह्या गोष्टी असतील तर तुम्हाला हाऊस प्रॉपर्टीमध्ये तर तुम्हाला ITR 2 हा डेफिनेटली ॲप्लिकेबल होतो. ITR 2चं सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे माहिती आहे का काय, की ITR 2 मध्ये बऱ्याच काही गोष्टी फॉरेन इन्कम किंवा फॉरेन ॲसेटच्या डिस्क्लोजर तुम्हाला द्यावं लागतं, म्हणजे दाखवावं लागतं. पण नेमकं कुणाला होतं हे होतं जो इंडिव्हिज्युअल आणि HUF रेसिडेंट आहे बट ऑर्डिनल रेसिडेंट आहे. आता हे कसं होतं हे नंतर सांगतो, एखाद्या वेळेस समजून सांगेल. त्याला फॉरेनमध्ये काही ॲसेट आहे का त्याची डिटेल्स दे, फॉरेनमधनं कुठल्या सोर्सकडनं तुला इन्कम येतं याची डिटेल दे. या फॉरेनच्या इन्कमची तुला टोटली काय दाखवावे लागते, डिस्क्लोजर तिथे तुम्हाला द्यावे लागतात, म्हणून तुम्हाला ITR 2 ॲप्लिकेबल होतो. आता इम्पॉर्टंट वॉर्निंग म्हणजे काय की ITR 2 हा कधी ॲप्लिकेबल होत नाही, जर तुमचं बिझनेसचं इन्कम असेल तर ॲप्लिकेबल होत नाही. आणि महत्त्वाचा भाग म्हणजे याच्यात अदर सोर्सेससुद्धा इन्कम तुम्ही इन्क्लूड करू शकता. म्हणजे काय की ITR 2 मध्ये 4 ते इन्कम झालेच, सॅलरी, हाऊस प्रॉपर्टी, कॅपिटल गेन आणि इन्कम फ्रॉम अदर सोर्सेससुद्धा तुम्ही यात दाखवू शकता. आणि अशाच व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि आम्ही नेक्स्ट व्हिडिओमध्ये असंच तुम्हाला घेऊन येऊ की ITR 3 कुणाकुणाला ॲप्लिकेबल होतो. थँक्स फॉर वॉचिंग.